शिवसेनेसाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे। ज्या शिवाजी पार्कवर शिवसेनेचा दसरा मेळावा होतो तिथेच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। या शपथविधी सोहळ्याला अवघे काही तास शिल्लक आहेत। पण हा शपथविधी फक्त शिवसेनेचा नाहीये, महाराष्ट्राच्या महाविकास आघाडीचा हा शपथविधी आहे आणि महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे हे शपथ घेणार आहेत आणि त्यांच्या बरोबरच तिन्ही पक्षांचे दोन नेते शपथ घेणार आहेत अशी ही माहिती आपल्याला कळते। शिवाजी पार्कवर कार्यकर्ते उपस्थित राहायला सुरुवात होतीये। शपथविधी सोहळ्याची तयारी आता अगदी अंतिम टप्प्यात आलेली आहे। आपण ड्रोन कॅमेऱ्याने या सगळ्या शपथविधी सोहळ्यावर सुरक्षेच्या दृष्टीने कशी नजर असेल त्याबद्दलची सुद्धा ही दृश्य आपण पाहतोय। शिवाजी पार्कवर हा जो शपथविधी सोहळा होणार आहे याची थीमच शिवराज्याभिषेक सोहळ्याची असणार आहे आणि मोठ्या स्क्रीन्स लावण्यात आलेले आहेत आणि त्यामुळेच संध्याकाळी 7 नंतर शिवाजी पार्कचं मैदान हे एका ऐतिहासिक क्षणाचं साक्षीदार होणार आहे। आणि याबद्दल आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंके यांच्याशी आपण बोलूया। प्रफुल्ल, अनेक बड्या नेत्यांना शपथविधीचं निमंत्रण गेलेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना निमंत्रण गेलेलं आहे। राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंनी फोन केला आहे। त्याचबरोबर एनडीएचे घटक पक्ष, मोठे नेते देशपातळीवरचे येणार आहेत। कशी तयारी सुरू आहे? आरती, आपण थोड्याच वेळापूर्वी या ठिकाणी सर्व आढावा जो घेतला होता की स्टेज कशा पद्धतीचं असेल, शिवराज्याभिषेक सोहळ्याचं जे वातावरण आहे ते वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न जो आहे तो शिवाजी पार्क या ठिकाणी केला जात आहे। एक मोठं स्टेज त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज एका सिंहासनावर आरूढ असणार आहेत आणि त्या बाजूलाच हा संपूर्ण शपथविधी या महाआघाडीचा होणार आहे। या सगळ्यानंतर आपण जर पाहिलं तर आता हे मी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळ जे आहे त्या स्मृतीस्थळाजवळ आहे, त्याला लागून हे स्टेज जे आहे ते या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे आणि हे स्मृतीस्थळ जे आहे ती फुलांनी या ठिकाणी सजवण्यात आलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। जर आपण तू म्हणालीस की जशा पद्धतीनं कोण नेते या ठिकाणी पाचारण करण्यात आले, काल जर आपण पाहिलं तर आदित्य ठाकरे हे दिल्लीला गेलेत आणि त्यांनी सोनिया गांधी असेल, मनमोहन सिंग असतील, त्याचबरोबर इतर जे केंद्रातले नेते अडवाणी आहेत या सगळ्यांशी या ठिकाणी चर्चा केली आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांना देखील निमंत्रण देण्यात आलेलं आहे आणि जे काँग्रेस शासित राज्याचे मुख्यमंत्री आहे त्यांना देखील या ठिकाणी पाचारण करण्यात आलेलं आहे। बरोबर आहे। काँग्रेस